ठिकाणी दिनदर्शिकेचं पान केलेलं आहे। बॉक्स आहे, बॉक्सवरच केलेलं आहे। या ठिकाणी 1 ते 31 संख्या लिहिलेली आहे। तर विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो या ठिकाणी हे दिनदर्शिकेची जे तारखा आहे ते आपण या काढू शकतो। तर फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो। फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात। जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा 29 दिवस असतात। एजूसनो म्हणजे एप्रिल, जून आणि सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे महिने हे 30 दिवसांचे असतात। आणि जामामे जिवॉडी हे 7 जे महिने आहेत ते 7 महिने हे 31 दिवसांचे असतात। हे सूत्र आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो। आता दिनदर्शिकेमध्ये आपण एक छोटीशी मजा ही मुलांना शिकवू शकतो की 1 ते 5 या संख्यांची बेरीज किती। तर विद्यार्थी बेरीज करत असताना काही वेळा चुकू शकते। विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो की 1 2 3 4 5 मधला अंक किती आहे 3, एकूण संख्या किती 5 म्हणजे 3 5 15, या 5 संख्यांची बेरीज झाली 15। तसं 6 ते 12 याच्यामध्ये मधली संख्या येते 9, एकूण संख्या किती आहेत आपल्याकडे 7 आहेत, 9 7 63 ही बेरीज होऊ शकते। किंवा असं जर आपण हा आडव्या 3 आणि उभ्या 3 संख्या जर घेतल्या तर मधली संख्या 9, एकूण 3 संख्या आहेत, जर आडवी उभी तिरपी जर बेरीज केली तर 9 त्रिक 27 ही बेरीज येऊ शकते। हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो। आणखी विद्यार्थ्यांनी कार्ड सगळी निघू शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण कुठल्याही महिन्याचं हे पुसू शकतं, कुठल्याही महिन्याचं तुम्ही इथं नाव लिहा आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की तुझ्या मनाने त्या दिनदर्शिकेचं एखादं पान तयार करून दाखव आणि विद्यार्थी त्या दिनदर्शिकेमध्ये त्या महिन्याचं आपल्याला पान तयार करून दाखवू शकतात।